ओम. परिवर्तन. बदल येत नाही, तो घडवून आणावा लागतो. अध्याय 26. ब्रह्मचर्याच्या पालनासंबंधात महर्षी दयानंदांचे सुविचार. भारताच्या इतिहासात ब्रह्मचर्याची अद्भुत उदाहरणे आहेत. भीष्म पितामह, वीर हनुमान, वीर परशुराम यांच्यासारखे अनेक वीर योद्धे ब्रह्मचारी झाले आहेत. त्या सर्वांनी ब्रह्मचर्याची महिमा पाहिली असेल, जाणत असतील, तेव्हाच ब्रह्मचर्याचे व्रत घेण्यास उद्यत झाले असतील. परंतु महाभारतानंतरचा काळ असा आला ज्याला आम्ही भोगवाद म्हटले तर चुकीचे होणार नाही. न जाणो कोणकोणत्या प्रवृत्तींनी जन्म घेतला. शाक्त समुदायाच्या 5 मकारांबद्दल बोलायचे तर धर्म कार्यामध्ये मांस खाणे आणि मैथुन करणे यांचा सुद्धा समावेश करण्यात आला. प्राचीनतम भारतात वेश्यावृत्ती दूर दूरपर्यंत नव्हती. पूर्वी मोगल काळातील आक्रमणांच्या वेळी जे शिपाई दूरवरून येत असत, त्यांच्या पाशविकतेमुळे भारतात हिचे प्रचलन झाले. कालांतराने हिचे व्यापक बाजार इंग्रज आल्यानंतर सुरू झाले. क्लाईव्हने कोलकात्यात पहिला परवाना लायसेन्स सोनागाची क्षेत्रात दिला आणि या सगळ्यामुळे भारताच्या ऊर्जेचा किती विनाश झाला हा एक वेगळा अध्याय आहे. परंतु याच्या विपरीत कठोरतम पावले उचलण्याचे व निर्भयतेने आपले म्हणणे मांडण्याचे साहस आधुनिक काळात कोणाचे झाले असेल तर ते केवळ ऋषीवर देव दयानंदच होते. आणि शेवटी आपल्या ह्याच निर्भीक इशारा व आदेशामुळेच त्यांना आपले प्राणसुद्धा गमवावे लागले. ते सामान्य माणसाबरोबरच राजांच्या उच्चतम चरित्राची अपेक्षा बाळगतात आणि गुप्त संदेशात आपल्या प्रिय नरेशांना जे लिहितात तसे उदाहरण जगात दुसरे मिळूच शकत नाही. त्यांनी लिहिले, ब्रह्मचर्येन तपसा देवा मृत्युम पाघ्नत. येथे मोगल आक्रमणकार्यांचे दीर्घ काळपर्यंत शासन राहिले. जेथे बहुपत्नीत्व प्रथा सामान्य बाब होती. राजा वगैरे न जाणो किती विवश महिलांना आपल्या हरममध्ये म्हणजे जनानखान्यात ठेवत होते. याचा उल्लेखही कोणी करू इच्छित नव्हते. अय्याशी त्यांच्या जीवनाचा सामान्य भाग होता. त्यानंतर इंग्रजांची सत्ता आली. ते सुद्धा मोगलांसारखे भोगविलासालाच जीवनाचे लक्ष्य मानत होते. या लोकांकडून ब्रह्मचर्याच्या ज्ञानाची अपेक्षा कशी बरे केली जाऊ शकत होती. शिक्षणविहीन, अंधकार, कुप्रथा, भोगविलासमय जीवनात महर्षी दयानंदांनी खूपच चिंतन व दूरगामी विचार सोबत घेऊन जनसामान्यामध्ये ब्रह्मचर्यासारख्या उच्चतम मानदंडाला प्रस्तुत केले. आधी लेखन, मग प्रवचन, मग आचरणात आणि पुढे त्यांच्या जीवनाचे हे अद्भुत विशेषत्व बनले. ज्याने पाहिले तो प्रभावित झाल्याविना राहिला नाही. अनेकांनी प्रश्न केले, तर्काने निरुत्तर झाले. गरज पडली तर शारीरिक बळाचे प्रदर्शनही केले. एकापेक्षा एक पहिलवान कुस्ती लढायला आले. स्वामीजी नुकतेच स्नान करून आले होते, म्हणू लागले, कुस्तीच्या आधी माझ्या लंगोटीला पिळून पाणी काढा. ते पहिलवान एक थेंबसुद्धा पाणी काढू शकले नाहीत. येथपासूनच ते बालविवाहांचा विरोध करताना लिहितात, ज्या देशात ब्रह्मचर्य विद्या ग्रहणरहित बाल्यावस्था आणि अयोग्यांचा विवाह होतो तो देश दुःखात बुडून जातो. जर या वाक्याची सखोलता पाहिली तर ही बाब सत्य आहे की भारताच्या तत्कालीन दुर्दशेचे खूप मोठे कारण बालविवाह व बेजोड विषम अर्थात एकमेकांची जोडी न जमणारे विवाह हे होते. ज्या वेश्यावृत्तीला इंग्रजांप्रमाणेच समाजात एक प्रकारे स्वीकार्यता मिळालेली होती, ती समाजात वाईट बाब मानली जाऊ लागली आणि ब्रह्मचर्याचा प्रचार वेगात गुरुकुल इत्यादींच्या माध्यमातून होऊ लागला. या विषयावर कोणतेही साहित्य निर्माण होत नसे, परंतु दयानंदांच्या नंतर निरंतर या विषयावर उत्कृष्ट साहित्याची रचना होऊ लागली. परिवर्तनाची क्रांती निरंतर कार्य करत होती. 2 बैलांच्या जोडीला सोडवणे,
कर्णसिंहाची तलवार तोडणे, घोड्यांची बग्गी थांबवून ठेवणे, कडाक्याच्या थंडीत फक्त कौपीन धारण करणे इत्यादी अशी ब्रह्मचर्यामुळे प्राप्त शारीरिक बळासंबंधीची काही सामान्य प्रकरणे आहेत. त्यांच्या ब्रह्मचर्याच्या बाबतीत विद्वानांचे असे मत राहिले की जर महर्षी दयानंदांना पुन्हा पुन्हा विष दिले गेले नसते तर कदाचित त्यांचे आयुष्य 300 वर्षांचे राहिले असते. हा एक वेगळा विषय आहे. मुख्य विषय हा आहे की महर्षींनी आपल्या जीवनातून समाजाला ब्रह्मचर्य पालन करण्याचा जो मूळ मंत्र दिला तोही तत्कालीन भोगवादी समाजाकरिता परिवर्तन क्रांतीचा सूत्रपातच होता. अनेक शतकांची जुनी परंपरा व विद्या यांचे समाजाच्या उत्थानासाठी, मानव निर्माणासाठी विश्वाला पुन्हा समर्पण केले. प्रत्येक वर्गातील लोक त्यांचे विरोधक होते, पण ब्रह्मचर्याच्या विषयात कोणाकडूनही काहीही साहस कधीच होऊ शकले नाही. त्यांच्या शिष्य परंपरेत न जाणो किती साधू, किती संतांनी ब्रह्मचर्याचे व्रत घेऊन आपले जीवन समाजाच्या उत्थानाकरिता व्यय करून टाकले. त्यांच्या ब्रह्मचर्याची प्रतिष्ठा आज देखील कोणत्या ना कोणत्या रूपात समाजाला दिशा देण्याचे कार्य करीत आहे. 18व्या शतकात जेव्हा हिंदू समुदायामध्ये सुद्धा 2-2 पत्नी व इतर संबंधांची स्वीकार्यता विशेष करून अभिजात्य वर्गात मिळालेली होती, आज समाज या बाबीकडे पूर्णपणे वाईट दृष्टीने पाहत आहे. तर मग हिला परिवर्तन क्रांती नव्हे तर आणखी काय म्हणावे.